विक्रम रेपेंच्या मनामध्ये शाहू विचार हे जे बीज आहे ते कधीपासून रुजले गेलेत? कारण तुम्हाला आम्ही नेहमीच शाहू विचारांसाठी पॅशनेट झालेलं पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की काही संस्कार जे आहेत ते तुमच्या पूर्वजांकडून आलेले असतात. तिथं संस्कारांची बीजे जी आहेत ती रोवली गेलेली असतात. माझे पणजोबा जे आहेत ते 1904 साली कोल्हापूरमध्ये सरोडे येथून आले. 1904 ते 1906 कोल्हापूरमध्ये राहून शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या बोर्डिंगमध्येच ते शिकले. अच्छा. विक्टोरिया मराठा बोर्डिंग ज्याला म्हणतात. तर त्या ठिकाणी ते मॅट्रिक पास झाल्यानंतर शाहू महाराजांच्या सांगण्यावरून ते सरकारी नोकरी जी आहे दरबारामध्ये त्या ठिकाणी शिरले. खरं तर शिरले हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण की त्याचा एव्हिडन्स सुद्धा आपल्याकडे आहे. जेव्हा त्या विक्टोरिया मराठा बोर्डिंगला 50 वर्ष पूर्ण झाले आणि त्याचं सॉव्हिनियर निघालं तर त्यामध्ये आमच्या पणजोबांची माहिती जी आहे ती पूर्ण छापून आलेली आहे त्यांच्या फोटोसकट. आणि त्या ठिकाणी असाच उल्लेख आहे की शाहू महाराजांच्या सांगण्यावरून ते सरकारी नोकरीत शिरले आणि त्यानंतर त्यांनी तह हयात म्हणजे 1906 पासून 52 पर्यंत त्यांनी 36 वर्ष दरबाराची इमाने इतबारी नोकरी केलेली आहे. आणि त्यानंतर मला सांगायला अतिशय आनंद होतोय की ते रिटायर जेव्हा झाले त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना नाईक पदवी दिली आणि सरोडे गावी पुन्हा पाठवलेले आहेत. त्या ठिकाणी ते पहिले सरपंच झालेले आहेत आणि त्यावेळेचे शेतकी प्रदर्शन सुद्धा त्यांनी भरवलेलं आहे. इव्हेंट्स केलेले आहेत त्यावेळेचे. आणि काही आमचा मराठा शेतकरी म्हणून त्यांनी लेख लिहिलेले आहेत शाहू शरीरातून प्रेरणा घेऊनच. आणि काही ठिकाणी कोल्हापूर शेती आणि सहकार अगदी राजकुमारी विजयाराजे यांच्या लग्नाला ते गेलेले होते आणि त्या ठिकाणी सुद्धा शाहू महाराजांच्या शिकवणीतून जी शेती आणि सहकार उद्योग आलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी जाऊन ते भाषण केलेले अशा आमच्याकडे बातम्या सुद्धा त्या काळच्या उपलब्ध आहेत. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे माझे आजोबा सुद्धा जे आहेत ते सुद्धा दरबारीच कार्यरत होते. माझ्या पणजोबांनी राजर्षी शाहू छत्रपतींचा काळ, शहाजी छत्रपती आणि राजाराम छत्रपती या तिघांकडेही काम केलेले आहे. आणि आजोबांनी शहाजी छत्रपती आणि सध्याचे शाहू छत्रपती विद्यमान जे आहेत या दोघांकडेही काम केलेलं आहे. त्यामुळं एकंदरीत घरचं वातावरण जे आहे तो छत्रपतींचा संस्कार आणि त्यांच्या दरबारामध्ये सेवेकरी असल्यामुळं आणि त्याचबरोबर छत्रपतींचा जो काय समाजसेवेचा वारसा आहे जो राजर्षी शाहू महाराजांच्या पासून आपल्याकडे आलेला आहे तो सातत्यानं डोळ्यासमोर नजरेसमोर असल्यामुळं आणि काही गोष्टी ज्या असतात त्या आपणच शोधाव्या लागतात. आपल्या पूर्वजांच्या विषयी अभिमान असणं वेगळी गोष्ट आहे परंतु अभिमान असताना त्यांनी कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत याचे एव्हिडन्स सुद्धा शोधणं गरजेचं असतं आणि त्याचा रिलेव्हन्स जो आहे तो पुन्हा शाहू महाराजांकडे जातो. आणि शाहू महाराजांच्या शिकवणीवरून आज तागायत जे काय कार्य जे आहे आणि हे जी ब्रेल पुस्तिका जी आहेत समाजाच्या तळागाळापर्यंत गेलं पाहिजे ही शाहू महाराजांची शिकवण आहे आणि ती शिकवण माझ्याकडे आलेली असं म्हणायला हरकत नाही.